संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली। काल महाराष्ट्रात 66% मतदान झालं। तसंच मतदानानंतर आता पुढचं लक्ष निकालाकडे लागलेलं आहे। राज्यातल्या जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने हे जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधींनी। अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये जे विकासाचे मुद्दे आहेत, ते सर्वसामान्य जनतेचे मुद्दे आहेत, प्रश्न आहेत, ते निवडणुकीच्या प्रचारामध्ये साधारणतः कुठेच पाहायला मिळालेले नाहीत। त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये पण साशंकता होती या सत्ताधारी पक्षाच्या बाजूने। म्हणून आम्हाला असं वाटते आहे की या अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीला होईल। महायुतीचा जो राज्याच्या याच्यामध्ये ॲडव्हान्टेज राहील महायुतीला, असं एकंदरीत चित्र आहे। जे ठिकठिकाणावरून जे रिपोर्टिंग येत आहे त्यानुसार, जी माहिती कलेक्ट होत आहे त्यानुसार राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येईल अशी शक्यता वाटायला लागलेली आहे। आणि अमरावती जिल्ह्याच्या संदर्भामध्ये जर सांगायचं राहिलं तर गेल्या वेळेसपेक्षा यंदाच्या वेळेस महायुतीची स्थिती चांगली आहे जिल्ह्यामध्ये। त्यामुळे किमान 4 सीटा महायुतीच्या या मतदारसंघामध्ये येऊ शकतात, असं जिल्ह्यामध्ये येऊ शकतात, अशी एकंदरीत स्थिती दिसते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।